नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. गुढीपाडव्यानंतर सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार. सोयाबीन बाजारावर वाढणार. सोयाबीन बाजारावर ₹7,000 क्विंटल होणार. काय आहे अपडेट? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. गेल्या काही दिवसापासूनचे सोयाबीनचे बाजार रखडलेले होते. आता सोयाबीनच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग कोणती अशी कारणे आहेत ज्या कारणांमुळे सोयाबीनचे बाजार ओढणार आहे? हे आता बघणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाची पुरवठा हा कमी प्रमाणात होत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि कच्च्या तेलाचे बाजारभाव सुद्धा प्रति बॅरलनुसार 20 ते 30% वाढलेले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार? सोयाबीनची तेलाची मागणी कशी वाढणार? याकडे आता आपण सविस्तर चर्चा करणार. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर आखाती देशांमधून जे तेल भारतात येतं याच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खंड झालेला आहे. जसा गॅसचा तुटवडा झाला आहे, भविष्यात तेलाची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मग आता सोयाबीन बाजारभाव का वाढणार? आवक घटली आहे, आयात निर्यात धोरण बदललेलं आहे, बियाणे कंपन्यांनी खरेदी सुरू केली आहे. सोयाबीन बाय प्रॉडक्ट्सला मोठ्या प्रमाणात आता मागणी मिळत आहे. मग या सर्वांचा परिणाम कसा होणार आहे आणि इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव कसा वाढणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. राज्यामध्ये सध्या तरी 50 ते 60 रुपयापर्यंत सोयाबीनचा दर आहे. गुढीपाडव्यानंतर जे गणित बदललेलं आहे यानुसार आता 60 ते 70 रुपयाचा बाजारभाव होणार का? मलकापूर मार्केट, वाशिम मार्केट, अमरावती मार्केट, हिंगणघाट मार्केट या सर्व ठिकाणी 50 ते 60 रुपयाचा दर सध्या तरी सोयाबीनला मिळत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मार्केटचा दबाव जर वाढत गेला, आखाती देशांनी तेल पुरवठा कमी केला, तर राज्यातील सोयाबीन प्लांटला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव मोठे तडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी देशामध्ये सोयाबीनचा साठा हा मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग, शेतकरी वर्गाकडे कमी शिल्लक आहे. परंतु आता इथून पुढचा जर आपण गणित बघितलं, आखाती देशांवरती संपूर्णतः अवलंबून न राहता देशांतर्गत जे सोयाबीन तेल आहे याचा वापर जर वाढवला, तर सोयाबीनला नक्कीच बाजारभाव वाढताना मिळणार आहे. 80% शेअर जो आहे सोयाबीनचा हा महाराष्ट्र आणि एम-पी या 2 राज्यांकडे आहे. परंतु आता इथून पुढे सोयाबीनचा दर हा नक्की 60-70 रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळणार. कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे 30% बाजारभाव वाढले. सोयाबीनचे बाजारभाव आपण 20% जरी वाढताना मिळाले, ₹50 दर हा 60, 65 आणि 70 रुपयापर्यंत सुद्धा जाताना पाहायला मिळेल. राज्यातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.